नमस्कार, माहीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण खमंग असं थालीपीठ बनवणार आहोत। त्यासाठी आपण 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, आलं, पाव चमचा ओवा, अर्धा चमचा जिरं, अर्धा ते 1 चमचा धने। या ठिकाणी आपण धने पावडर देखील वापरू शकतो। हे सर्व छान आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ आणि पिठाला चिकी येण्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ। या ठिकाणी आपण अर्धी वाटी तांदळाचं पीठ देखील वापरू शकतो। पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, यामध्ये आता आपण आलं, लसूण, मिरची, धने, जिरे, ओवा यांचं जे वाटण करून घेतलं ते घालायचं आहे आणि पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। पाऊण वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, सर्व आपल्याला छान असं एकत्र करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी 1 वाटी भोपळ्याचा किस घेतलेला आहे। आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या आपण वापरू शकतो। अगदीच कुठलीच भाजी नसली तर कुठलीही भाजी न टाकता देखील छान असं थालीपीठ तयार होऊ शकतं। बघा, थोडं थोडं पाणी घालून मी इथे पीठ चांगलं भिजवून घेतलेलं आहे। पीठ खूप घट्ट किंवा पातळ करायचं नाही। थालीपीठ तयार करण्यासाठी मी इथे एक सुती रुमाल ओला करून घेतलेला आहे। त्यावर पुन्हा थोडंसं पोळपाटावर पसरवून घेतल्यानंतर पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आहे की जेणेकरून थालीपीठ थापताना ते चिटकणार नाही। आपल्याला ज्या आकाराचे थालीपीठ बनवायचे आहे त्या आकाराचा पिठाचा गोळा घेऊन या ठिकाणी आपण बघा रुमालावर थापून घेणार आहोत। पीठ हाताला चिपकू नये म्हणून आपण अधूनमधून पाण्याचा हात लावायचा आहे। आपल्याला जितकं थापता येईल तितकं आपण चांगल्या प्रकारे थापून घ्यायचं आहे। बघा, पाण्याचा हात ओला करून या ठिकाणी थालीपीठ थापत राहायचं आहे। अगदी खुसखुशीत असं हे थालीपीठ लागतं, खूप छान। पाण्याचा हात लावल्यामुळे हाताला पीठ चिटकत नाही। आपण याला 2 ते 3 ठिकाणी थोडी थोडी छिद्र पाडून घेऊयात की जेणेकरून आपल्याला त्यामधून तेल सोडता येईल आणि आपलं थालीपीठ जे आहे ते खूप छान खरपूस भाजता येईल। रुमाल उचलून आता आपल्याला तो जसाच्या तसा तव्यावर घ्यायचा आहे आणि थालीपीठ तव्यावर सोडायचं आहे। इथे मी नॉनस्टिकचा तवा वापरलेला आहे, त्यामुळे सुरुवातीला काही तेल टाकलं नाही। थालीपीठ टाकल्यानंतर मी इथे अगदी थोडं थोडं तेल आजूबाजूला सोडून घेते आहे आणि जे आपण छिद्र केली होती थालीपीठाला त्यामध्ये देखील थोडं थोडं तेल टाकायचं आहे, त्यामुळे आतल्या साईडलाही चांगलं तेल जाईल। तेलाचा वापर या ठिकाणी मी अगदी गरजे इतकाच केलेला आहे। थालीपीठवर आपण थोडंसं तेल घालून त्यानंतर झाकण ठेवायचं आहे, त्यामुळे थालीपीठ छान भाजलं जातं।
1 ते 1.5 मिनिटांनंतर थालीपीठ आपल्याला दुसऱ्या बाजूने चांगलं भाजून घ्यायचं आहे। बघा छानसा लालसर असा रंग आलेला आहे थालीपीठला। या बाजूने थोडंसं तेल घालून घेऊ। तुम्हाला तूप आवडत असेल तर आपण या ठिकाणी तुपाचाही वापर करू शकतो। दोन्ही बाजूंनी थालीपीठ आपण चांगलं खरपूस असं भाजून घेणार आहोत। अगदी चवदार खमंग असं हे थालीपीठ। बघा दुसऱ्या साईडने चांगलं आपलं थालीपीठ जे आहे चांगलं भाजलेलं आहे। या ठिकाणी आपण मेथी, गिलके किंवा इतरही भाज्या असतील, कांद्याची पात असेल, कुठल्याही भाजीचा वापर करू शकतो। नसेलच तरी हरकत नाही, अगदी सगळी पिठं आपण मिक्स करून आपण छानसं थालीपीठ तयार करू शकतो। दोन्ही बाजूंनी आपलं थालीपीठ छानसं भाजलेलं आहे। आपलं थालीपीठ तयार आहे। अगदी चटणीसोबत, दहीसोबत आपण हे खाऊ शकतो। तुम्ही देखील असं थालीपीठ नक्कीच करून बघा आणि आजचं थालीपीठ कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माहीज किचन चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत। थँक्यू।